थंडी म्हटलं की कशाचे तरी लाडू झालेच पाहिजे. तर आज शरीरासाठी खूप पौष्टिक आणि महिलांसाठी ते वरदान असलेले जे हे लाडू आज बनवते कसे ते बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर त्यासाठी सर्वात पहिले मी काजू बदाम घेतले, भोपळ्याच्या बिया घेतल्यात, पांढरे तीळ, जवस आणि मनुके घेतले. काजू बदामचे छोटे छोटे तुकडे केले. नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं, काजू बदाम आणि भोपळ्याचे जे तुकडे केले होते ते टाकले. नंतर मनुके टाकले. मनुके आपल्याला लास्टला टाकायचे आहेत. नंतर मग ते लगेच करपले जातात, त्याच्यामुळे मग ते वरून टाकायचे. नंतर जे काळी खजूर आहे त्याचे सीड्स आहेत त्या बाजूला काढून घेतल्यानंतर जवस आणि पांढरे तीळ थोडेसे फ्राय करून घेतले आणि मिक्सरमधून थोडीशी फिरकी फिरवून घेतली. जास्तही पावडर करायची नाही, नॉर्मल फिरवायचे आहे. परत एकदा पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं, जी काळी खजूर होती बिया काढलेल्या त्या घेतल्या. ते मॅश करत करत थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालं. नंतर जे ड्रायफ्रूट्स होते आपले काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया त्या टाकल्यानंतर जवस आणि पांढरे तिळाची थोडीशी जी पावडर केलेली ती टाकली. कन्सिस्टन्सी व्यवस्थित येण्यासाठी थोडासा गूळ टाकला, एकदम थोडासा टाकला, तुम्ही बघितलं असेल. आणि नंतर मस्त असे लाडू झाले रेडी.